डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. गुरुवारी कोपरगावच्या तलाठ्याला त्याच्या पंटरसह लाच स्वीकारताना नगरच्या लाचलुचपत विभागानं पकडलाय. त्यामुळं महसूल विभागात खळबळ उडाली आहे. कोपरगावचा तलाठी गणेश वैजनाथ सोनवणे यानं शहरातील साई सिटी येथील एका नागरिकाकडे त्याच्या सदनिकेची रीतसर शासकीय नोंद करण्यासाठी 6,500 रुपयांची लाच मागितली. संबंधित व्यक्तीनं त्याची रीतसर तक्रार अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीची तातडीनं दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विजय त्रिपुटे यांनी आपल्या पथकासह सापळा रचून तलाठी गणेश सोनवणे याचा वसुली करणारा खाजगी सहाय्यक करण नारायण जगताप राहणार साई सिटी याला त्याच परिसरामध्ये तक्रारदार यांच्याकडून रोख 6,500 रुपये घेताना रंगेहात पकडलाय. करण जगताप यानं कुणासाठी आणि का पैसे घेतले याची चौकशी लाचलुचपत पथकानं करून थेट मुख्य सूत्रधार तलाठी गणेश सोनवणे याच्यापर्यंत जाऊन ते पोहोचले. मोबाईलवरून करण जगताप यानं तलाठी गणेश सोनवणे याला सांगितलं की तुम्ही सांगितलेले पैसे मी घेतलेत, ते तुम्हाला पोहोच करतो. यावरून व्हॉइस रेकॉर्डसह पुरावा घेऊन लाचलुचपत पथकाचे अधिकारी त्रिपुटे यांनी तलाठी सोनवणेसह करण जगताप याला ताब्यात घेऊन गजाआड केलाय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकासह पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचांसमक्ष चौकशी अंती कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये तलाठी गणेश वैजनाथ सोनवणे आणि त्याचा खाजगी सहाय्यक करण जगताप या दोघांवर गुन्हा दाखल केलाय. दरम्यान कोपरगाव महसूल विभागात अनेक वर्षांपासून तलाठी, कारकून यासह तहसीलदार लाचलुचपतच्या जाळ्यामध्ये अडकले आहेत. लाच घेण्यावरून अनेकांना अटकही करण्यात आल्याच्या घटना घडूनही महसूल विभागाचे कर्मचारी सतर्क होण्याऐवजी पुन्हा पुन्हा लाच घेण्यासाठी धाडसानं पुढे येत आहेत. यावरूनच कोपरगावच्या महसूल विभागाला लाच घेण्याची कीड लागलीय हे स्पष्ट होत आहे. शंकर दुपारगुडेसह महेश भोर, सी न्यूज मराठी, कोपरगाव. हो आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.